नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू डे 2 ऑफ माय 30 डेज डेली पोस्टिंग चॅलेंज. आज होतं सॅटरडे, अर्थातच वीकेंड्स आणि शास्त्राप्रमाणे वीकेंड्सला लेट उठायचं असतं. त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 10 वाजता. खरं तर वीकेंड्स म्हणजे कामाचे दिवस आणि याची सुरुवात ब्रेकफास्टने झाली पाहिजे. आज ब्रेकफास्टसाठी मी बनवतोय पोहे आणि चहा आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करतोय. तर आज माझ्या स्टाईलने पोहे बनवून बघा. तर चला मी पण ब्रेकफास्ट बनवतोय, तुम्ही ट्राय करा. मी ऑलरेडी चॉपिंग वगैरे करून ठेवली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतलाय कांदा, 2 चॉप केलेल्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि हे मटार आहेत. तर 2 चमचे तेल टाकून मी तेल तापायला ठेवले आणि तेल तापले की नाही हे चेक करण्यासाठी असा हात तुम्ही बघू शकता. जर हाताला वाफ लागत असेल तर तेल तापले. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेतोय स्टार्टिंगला. तर शेंगदाणे झालेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की हे शेंगदाणे 2 भागामध्ये डिवाइड झालेत. पोहे भिजायला घालताना एक काळजी घ्या, जेव्हा तुम्ही कांदा परतायला टाकताय तेव्हाच पोहे भिजायला टाका. यानंतर तेलामध्ये मी टाकतोय मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर मी यामध्ये टाकतोय मिरची आणि कांदा. आणि सरासरी पोहे घेण्यासाठी एक अंदाज लावा की एका माणसासाठी एक मूठ. त्यानंतर कांद्यामध्ये मी ऍड करतोय मटार, हळद, गरजेनुसार मीठ आणि साखर. फायनली पोहे ऍड करून स्टीम काढून घ्या आणि फायनली पोहे घेऊन मी बसतो ब्रेकफास्ट करायला. त्यानंतर मी लावली थोडीशी झाडी, बाकीची कामं करून दिवस केला रॅप अप. असं होतं माझा डे 2.